7,500 एकर जमीन, 107 वर्षांचा संघर्ष, तो पण 30 वर्ष संघर्ष इंग्रजांसोबत, 77 वर्ष संघर्ष भारतीय सरकारसोबत, आणि त्यातनं पण मित्रांनो त्या शेतकऱ्यांना अजून पण न्याय मिळत नाही. ही घटना आहे मित्रांनो श्रीरामपूर तालुक्यातल्या 9 गावातील शेतकऱ्यांची. आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त एक आहे की आमच्या जमिनी जे तुम्ही घेतलेले आहे ते आम्हाला परत पाहिजे, आणि हा संघर्ष 107 वर्षापासून चालू आहे. हा संघर्ष कुठेतरी संपला पाहिजे. मित्रांनो 7,500 एकर जमीन म्हणजे कुठल्याच प्रकारचा हा जोक नाही. इतक्या मोठ्या प्रमाणातली जमीन महामंडळाकडे सरकारने सोपली आहे, जी जमीन खरं तर मूळ शेतकऱ्यांची आहे 9 गावातील. आणि यासाठी मित्रांनो फक्त महाराष्ट्रातून एकच व्यक्ती लढतोय, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट अजित काळे साहेब, ज्यांनी 2024 साली या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला हायकोर्टमधनं. त्यानंतर मित्रांनो सरकारने पण अशी घोषणा केली की या शेतकऱ्यांना या जमिनी परत मिळायला पाहिजे. पण कुठेतरी मित्रांनो 2-3 वर्ष झाल्यानंतर सरकारने त्यांच्या ज्या केलेल्या घोषणा आहे त्या पूर्ण केल्या नाही, आणि या जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या नाही. त्यासाठी पुन्हा एकदा ऍडव्होकेट अजित काळे साहेब मैदानामध्ये उतरलेले आहे, आणि 9 गावातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी लढत आहे. कुठतरी अशा व्यक्तीला आपण सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून मित्रांनो ज्या शेतकऱ्यांवर मागच्या 3 पिढ्यापासून अन्याय चालतोय, आणि या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय कुठतरी मित्रांनो संपला पाहिजे, आणि कुठंतरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन भेटली पाहिजे. कारण शेतकऱ्याला जमीन सोडली ना तर दुसरी अशी कोणतीच गोष्ट नाही राहत ज्याशिवाय तो जगू शकतो. शेतकऱ्याचा मान, शेतकऱ्याचा गर्व ही त्याची जमीन असते, आणि तीच जमीन त्याला परत भेटली पाहिजे. बाकी धन्यवाद. जय जवान, जय किसान.